जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह नंतर आपण कंपोजिट डेरिव्हेटिव्ह बघितला होता. त्याला आपण चेन रूल असं पण म्हणत होतो. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, आपण या प्रकारचे क्वेश्चन्स करत होतो. जसं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस एक्स. पण जर असेल साइन ऑफ लॉग एक्स, मग त्यावेळेला हा झाला कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. मग याचं हे झालं कंपोजिट फंक्शन, आणि याचा जो आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ त्याला आपण म्हणणार कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह घेताना आधी आपल्याला साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस, त्याच्या पुढचा लॉग एक्स ॲज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह झाला की मग इंटू म्हणून लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहितो आपण 1/x. ज्या वेळेला आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह लिहितो त्याच्या पुढच्या टर्मला हात लावायचा नाही, ॲज इट इज ठेवायची. साइनचा डेरिव्हेटिव्ह झाला की मग डेरिव्हेटिव्ह लिहायचा लॉग एक्सचा. दोघांच्या मध्ये काय येणार आहे? इंटू. याला आपण म्हणतो कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. हा जसा साइन आणि आतमध्ये फंक्शन होतं लॉग एक्स, तसा हा डेरिव्हेटिव्ह साइन आतमध्ये 2x + 3 याच्यासाठी सुद्धा फॉलो होईल. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x + 3. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला इंटू, आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 2x + 3 चा डेरिव्हेटिव्ह, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो हे होतं कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. त्याच प्रकारे आता आपण बघणार आहोत कंपोजिट इंटिग्रल. जे आपण सगळे फॉर्म्युले लिहिले ते फॉर्म्युले आपण कंपोजिट इंटिग्रल मध्ये कन्वर्ट करू शकतो. सगळे फॉर्म्युले लिहायची गरज नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो रूल आहे बेसिक, तो रूल लक्षात ठेवला तर सगळे फॉर्म्युले तुम्हाला कंपोजिट मध्ये लिहिता येतील, म्हणजे वापरता येतील क्वेश्चन मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण 4-5 लिहून बघू, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. आता रूल काय आहे ते लक्षात घ्या कंपोजिट इंटिग्रलचा. इफ इंटिग्रेशन ऑफ स्मॉल fx इज कॅपिटल Fx प्लस c, म्हणजे फॉर एक्झाम्पल cos x चं इंटिग्रेशन काय आहे? sin x प्लस c. देन इंटिग्रेशन ऑफ f of ax प्लस b. आता बघा, स्मॉल f चं इंटिग्रेशन कॅपिटल F आहे, म्हणून स्मॉल f चं इंटिग्रेशन लिहायचं कॅपिटल F. आता ब्रॅकेटमध्ये x होता तो आपण ॲज इट इज लिहिला, तर आता ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे ax प्लस b ती ॲज इट इज लिहायची आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये ax प्लस b. आता चेंज काय करायचं? फक्त x बरोबर जो नंबर आहे त्या नंबरने आपल्याला करायचं आहे डिवाइडेड बाय a प्लस c. सो नवीन काय आलेलं आहे कंपोजिट मध्ये? जो ओरिजिनल रूल आहे स्मॉल f चं इंटिग्रेशन कॅपिटल F, तोच रूल इथे फॉलो होतो. ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज कॅरी करायची, फक्त x बरोबर जो नंबर आहे त्या नंबरने डिवाइड करायचं. आता ax प्लस b म्हणजे काय? तर क्वेश्चन मध्ये ते असेल 2x + 3, 7x - 5, x + 1, 2x - 3. सो हे सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे काय? ax प्लस b. a साठी काहीतरी नंबर असेल, b साठी काहीतरी नंबर असेल, किंवा दॅट मे बी ओनली 2x, b तिथे काय असेल? 0. सो आता बघा, आपण लिहिलं cos x चं इंटिग्रेशन sin x, हा आपलं झालं स्टँडर्ड इंटिग्रल. आता कंपोजिट इंटिग्रल बघा, x च्या जागेवर ax प्लस b. आता रूल काय सांगतो? जर तुमचा ओरिजिनल फॉर्म्युला ॲज इट इज वापरा. कॉसचं इंटिग्रेशन साइन, तर आपण लिहिणार कॉसचं इंटिग्रेशन साइन. एक्स ला एक्सच ठेवलं तर ax प्लस b ला पण ax प्लस bच ठेवा. आता रूल सांगतो की x बरोबर जो नंबर होता a त्या नंबरने खाली करायचे डिवाइड. सो आता इथे बघा x बरोबर नंबर a आहे, त्याने केलं डिवाइड प्लस c. सो अशा प्रकारे तुम्ही जर ax प्लस b च्या जागेवर आलं 2x प्लस 3, काय आन्सर येईल बघू? करेक्ट, साइन ऑफ 2x प्लस 3 डिवायडेड बाय 2 प्लस c. आता फॉर एक्झाम्पल आपण काही स्टँडर्ड इंटिग्रल लिहून बघूया कंपोजिट मध्ये कन्वर्ट करून. सगळ्यात आधी सगळ्यात सोपं घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ e raised to x. काय e raised to x चं इंटिग्रेशन? e raised to x.
सो कंपोजिट मध्ये ई रेस टू एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन. रूल सांगतो, जे क्वेश्चन आहे तेच आन्सर लिहिलं आपण, तेच आन्सर. आता कंपोजिटचा रूल सांगतो की जो काही नंबर आहे तुमचा ए एक्स बरोबर, जो काही नंबर आहे, सपोज ए नंबर आहे एक्स बरोबर, तर त्या नंबरने काय करायचं आपल्याला, डिवाइड. आता काय नंबर आलेला आपल्याकडे एक्स बरोबर ए, सो ए ने करायचं आपल्याला डिवाइड, प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ, सपोज जे आपण घेतलं होतं आता, कॉस एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. सो कॉस एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन साइन ऑफ एक्स प्लस बी डिवाइडेड बाय ए प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय, लॉग एक्स. कंपोजिट मध्ये कन्वर्ट करायचं. कंपोजिट मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आपण काय करतो बघा, एक्स ला आपण कशाने रिप्लेस करतो, ए एक्स प्लस बी. एक्स इज रिप्लेस बाय ए एक्स प्लस बी. सो एक्सच्या जागेवर आपण टाकलं ए एक्स प्लस बी. फॉर्म्युला काय, लॉग एक्स असेल तर एक्स, ए एक्स प्लस बी असेल तर ए एक्स प्लस बी. हा रूल नीट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रूल आहे. खूप एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला हा वापरायचा आहे. सो रूल कधी वापरायचा, जेव्हा एक्सचा इंडेक्स काय असेल, 1. न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असेल किंवा 1 असेल. कॉन्स्टंट असेल तर त्याला बाहेर काढता येतो, म्हणजेच न्यूमरेटर मध्ये 1 असेल. डिनॉमिनेटर मध्ये एक्सचा इंडेक्स 1 असेल, त्यावेळेला आपल्याला आन्सर लिहायचे लॉग एक्स प्लस बी डिवायडेड बाय एक्स बरोबर जो नंबर आहे ए प्लस सी. सो व्हेरी इम्पॉर्टंट रूल, खूप वेळा तुम्हाला याला वापरावा लागेल आणि विसरायचं नाही या रूलला. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन आपण काय लिहितो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आता एक्सच्या जागेवर रिप्लेस करा ए एक्स प्लस बी. ए एक्स प्लस बी रेस टू एनचं इंटिग्रेशन. रूल तोच आहे, ए एक्स प्लस बी, एनच्या जागेवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. आता एक्स बरोबर जो नंबर आहे ए त्याने डिवाइड करायचे, त्याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन ए प्लस सी. आता इथे आपण 4 एक्झाम्पल्स घेतले. या प्रकारे तुम्ही दुसरे रूल्स पण, जे पूर्ण 32-34 रूल्स आहेत, ते तुम्ही या प्रकारे लिहू शकता. कसे लिहायचे आहे, रूल लक्षात ठेवायचं की जे काही तुमचे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्या स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये एक्स ला रिप्लेस करायचं ए एक्स प्लस बी ने. ओरिजिनल आन्सर जे काही येईल त्या आन्सरला डिवाइड करायचं आहे ए ने. झाले तुमचे सगळे फॉर्म्युले कंपोजिट मध्ये कन्वर्ट. आता या टाईपचं एक्झाम्पल आलं तर ते कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. Suppose the question given is find the integration of e raised to 2x dx. आता आपल्याला माहिती आहे e raised to चं इंटिग्रेशन काय असतं, e raised to डिवाइडेड बाय, कंपोजिटचा रूल सांगतो एक्स बरोबरच्या नंबरने करायचं डिवाइड, प्लस सी. सपोज द क्वेश्चन इज e raised to 5 minus 2x. रूल अप्लाय करा, e चा आन्सर ईच आहे, डिवायडेड बाय एक्स बरोबरचा नंबर किती, आता प्लस 2 नाही, आता काय नंबर आहे, -2 डिवायडेड बाय -2 प्लस सी. Now if the question is integration of 1 upon 2x plus 3. कोणता रूल होता हा, बघा तुम्हाला सांगितलं होतं इम्पॉर्टंट रूल आहे, तो रूल आहे आपला हा बघा, इम्पॉर्टंट रूल 1 अपॉन एक्स प्लस बी. एक्स चा इंडेक्स 1 आहे, एक्स चा इंडेक्स 1, ए ची व्हॅल्यू किती आलेली आपली इथे, ए इज 2 and b is 3.
ए बी काढून टाका, काय उरलंय 1/x. मग तुम्हाला कळेल 1/x चं इंटिग्रेशन काय आहे, log x. म्हणून याचं इंटिग्रेशन येईल तुमचं log ऑफ 2x + 3. x बरोबरचा नंबर 2 आहे, त्याने करायचंय तुम्हाला डिवाइड. आता इथे सुद्धा तुम्हाला उलट विचारू शकतात. 1/3 - 2x. बघा बरं आन्सर लिहिता येतंय का तुम्हाला? करेक्ट. Log of 3 - 2x divided by -2 plus c. Now if the question is integration of a raised to 2x, कुठला फॉर्म्युला? बरोबर आहे, a raised to x चं इंटिग्रेशन. काय a raised to x चं इंटिग्रेशन? a raised to x upon log a. आता तो फॉर्म्युला आपल्याला कंपोजिट मध्ये कन्व्हर्ट करून वापरायचा आहे. सो आता आपला आन्सर येईल I इक्वल टू a raised to 2x. हे बघा क्वेश्चन काय सांगतो, जे काही क्वेश्चन मध्ये आहे a raised to x ते ॲज इट इज लिहायचं. तर क्वेश्चन मध्ये काय a raised to 2x डिवायडेड बाय लॉग ऑफ, बेसला जो नंबर आहे a त्याने करायचंय डिवाइड. इथपर्यंत झालं आपलं ओरिजिनल फॉर्म्युला. आता कंपोजिटचा फॉर्म्युला काय सांगतो, x बरोबर जो नंबर आहे त्या नंबरने करायचं डिवाइड. x बरोबर नंबर किती आलेला आहे 2. सो 1/2 प्लस c. आता सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारलाय फाइंड इंटिग्रेशन ऑफ 5 raised to 2x. ट्राय करा बरं काय येईल आन्सर. आला आन्सर 5 raised to 2x अपॉन log 5 इंटू x बरोबरचा नंबर 2 आहे, 2 ने करायचंय डिवाइड. नाव इंटिग्रेशन ऑफ tan of 2x plus 3. करा बरं, सॉल्व करता येतंय का? टॅनचं इंटिग्रेशन फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे 34. तिच्यामध्ये बघायचं टॅनचं इंटिग्रेशन काय लिहिलंय. बरोबर, टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय, sec²x. सो टॅनचं इंटिग्रेशन आपण लिहायचंय sec². एक्सच्या जागेवर जो ब्रॅकेट आहे ते लिहून घ्यायचं 2x + 3. एक्स बरोबर जो नंबर आहे 2 त्याने करायचं डिवाइड प्लस c. कळलं सगळ्यांना कंपोजिट इंटिग्रल? आता सगळे 34 फॉर्म्युले कंपोजिट मध्ये कन्वर्ट करून बघा, करता येतात का, तर तुमची प्रॅक्टिस होईल. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सुरू करणार आहोत मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. 3 मेथड्स आहेत इंटिग्रेशनच्या, त्यापैकी फर्स्ट मेथड जी आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करू.